सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात। ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट घेतो, आपण असंख्य दिवस वाट बघतो, मात्र तरीही बऱ्याच वेळा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही। एक स्वतःचं घर घेण्याची इच्छा असते, पण असंख्य वर्ष कष्ट करूनही स्वतःचं घर होत नाही। बघा, आजूबाजूला प्रत्येक व्यक्तीकडे टू व्हीलर असते, फोर व्हीलर असते। आपल्यालाही वाटतं की आपण सुद्धा आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी गाडी किंवा एखादी छोटीशी फोर व्हीलर आणावी। त्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो, राबतो, सगळं करतो, पण गाडीची इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही। बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की मला एखादी चांगली नोकरी लागावी, छान नोकरीच्या ठिकाणी आपल्याला सॅलरी असावी, पण मनासारखी नोकरी मिळत नाही। कधी आपल्या कर्जातून सुटका होत नाही, सतत या व्यक्तीकडनं पैसे माग, त्या व्यक्तीकडनं पैसे माग। बऱ्याच वेळा आपल्या मुलांचे लग्न जुळत नाही, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची प्रगती होत नाही। आपल्याला खूप वाटतं की माझ्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं, नोकरी करत असेल तर प्रमोशन मिळावं, मात्र ती इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही। सतत आपली इच्छा पूर्ण राहते, सतत आपल्याला मागं यावं लागतं, काय करावं सुचत नाही, समजत नाही। आपण उपाय करतो, असंख्य गोष्टी करतो, मात्र तरीही त्यातून मार्ग मिळत नाही। बघा, ज्यांच्याही आयुष्यात सध्या अशी काही परिस्थिती असेल की ताई सगळं करून आता थकलोय, आता सगळं संपल्यासारखं वाटते, आमची प्रगती होत नाही, आम्हाला हवं ते मिळत नाही, आमची इच्छा पूर्ण होत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीने आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी रेमेडी सांगणार आहे ती आवर्जून करा। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हणजे आपल्या ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती असते की ती शक्ती आपल्याला जे काही हवं आहे ते अगदी क्षणात देऊ शकते। तुम्ही 10,000 मागाल तर तुम्हाला 10 लाख सुद्धा मिळतील, फक्त ते मागता आलं पाहिजे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असणारा इच्छा प्राप्तीचा उपाय सांगणार आहे। उपाय म्हणा, सेवा म्हणा किंवा अगदी तुम्ही रेमेडी म्हणा, पण ही सेवा किंवा ही रेमेडी फक्त तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी करायची आहे। आता इच्छा कुठली तर ती कुठलीही चालेल, तुमच्यासाठी, पतीसाठी, मुलांसाठी, कुठल्याही व्यक्तीसाठी। बघा, ही रेमेडी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही एक दिवशी, याच दिवशी करा किंवा अगदी सोमवारीच करा, गुरुवारीच करा, असं काही नाही। जो दिवस तुम्हाला आवडतो, जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय, त्या दिवशी ही रेमेडी तुम्हाला करायची आहे। या रेमेडीसाठी तुम्हाला खूप काही नाही, फक्त हिरव्या रंगाचा एक पेन लागणार आहे आणि एक अत्तर लागणार आहे। हिरव्या रंगाचा पेन, एक अत्तर तुम्हाला लागणार आहे आणि एक चिमूटभर हळद लागणार आहे। ठीक आहे। ज्या दिवशी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे किंवा ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी कुठल्याही वेळा तुम्हाला स्वच्छ छान स्नान म्हणजे अंघोळ करायची आहे। स्वतःला एक तुम्हाला अत्यंत पवित्र बनवून घ्यायचं आहे, म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे, जेणेकरून गोमूत्राच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर काही बाधा लागलेली असेल, काही वाईट शक्तींचा परिणाम असेल किंवा अगदी काही असेल ते नष्ट होईल आणि तुमचं संपूर्ण शरीर हे पवित्र होईल। म्हणून गोमूत्र घालून अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र घालून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। छान अंघोळ, तुमचं स्नान झालं की त्याच्यानंतर घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात, शक्य असेल तर देवघराच्या समोर किंवा कुठल्याही एका ठिकाणी तुम्हाला छान बसायचं आहे। त्यानंतर काय करायचं तर सगळ्यात पहिले जे सुगंधी अत्तर आपण घेतलेलं आहे, ते उजव्या हाताच्या मनगटाला या भागात, बघा हा उजवा हात आहे, उजव्या हाताच्या मनगटाच्या या भागात, या ठिकाणी सुगंधी अत्तर तुम्हाला थोडं स्प्रेड करायचं आहे आणि असं तुम्हाला त्या हाताने चोळायचं आहे। डाव्या हाताने, समजा तुम्हाला डाव्या हाताने लिहिणं शक्य नसेल, उजव्या हातावर करणं शक्य नसेल, तुम्ही डाव्या हातावर हा उपाय केला तरीही चालेल। आता हे सुगंधी अत्तर छान स्प्रेड केलं, 1-2 मिनिटं ते सुकू द्या। सुकून झालं की त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची हिरव्या रंगाच्या पेनाने इच्छा लिहायची आहे। नोकरी, मुलांचा विवाह असेल तर फक्त विवाह, तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोकरी, पतीला नोकरी हवी असेल तर नोकरी, कर्जातून मुक्तता हवी असेल तर कर्जमुक्ती, गाडी हवी असेल गाडी, फर्निचर हवं असेल तर ते, जे काही तुम्हाला हवं आहे ते एका शब्दात तुम्हाला हाताच्या या भागात जिथे अत्तर लावले तिथे तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे,
सुकी हळद घ्यायची, ओली नाही, सुकी हळद घ्यायची आणि जिथे इच्छा लिहिलेली आहे त्याच्यावरती चोळायची. खूप जास्त नाही, 2 मिनिटं फक्त ती अशी चोळायची. चोळत असताना तुम्हाला फक्त डोक्यात एकच गोष्ट ठेवायची आहे, मला म्हणजे पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे डोक्यामध्ये, आणि जी इच्छा तुम्ही इथे लिहिलेली आहे ती पूर्ण झालेली आहे असं एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. समजा मी ही रेमेडी करत आहे कर्जमुक्तीसाठी. मी माझ्या डोळ्यासमोर आणणार की माझी कर्जातून पूर्ण मुक्तता झालेली आहे. खूप कर्ज होतं पण आता ते कर्ज कमी झालेलं आहे. माझ्या आयुष्यात जी काही धनाची समस्या होती ती सुटलेली आहे. आता माझ्याकडे पैसा येत आहे, माझा व्यवसाय छान चालत आहे आणि त्यामुळेच मी कर्जमुक्त झालेले आहे. समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात नोकरीसाठी. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला चांगली नोकरी लागलेली आहे, नोकरीचं ठिकाण चांगलं आहे, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, मी खूप खुश आहे. विवाहासाठी करते, माझ्या मुलाचं विवाह जुळलेला आहे, माझी सून खूप छान आहे, खरंच मनासारखं सगळं झालेलं आहे. तुम्ही स्वतःच्या विवाहासाठी करताय, माझा विवाह मला हव्या त्या ठिकाणी जुळलेला आहे, माझा नवरा चांगला आहे, घरची माणसं चांगली आहे, पैसा सोनं सूप सगळं काही माझ्याकडे आहे, ऐश्वर्य आहे आणि मी खूप खुश आहे. म्हणजे जी इच्छा तुम्ही इथे लिहिली ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला मनामध्ये सतत ती रिमाइंड करायची आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहेत. आणि जी हळद आपण घेतलेली आहे ती सतत इथे अशी चोळत राहायची आहे. एक 10 मिनिटं मोजून 10 मिनिटं तरी तुम्हाला या भागात त्या इच्छेला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत तुम्हाला ती हळद थोडी अगदी हळूहळू पद्धतीने तुम्हाला ती अशी छान चोळायची आहे, म्हणजे तुम्हाला ती घासायची आहे. ठीक आहे. आता तुमचं इतकं जे काही आहे ते झालं की त्याच्यानंतर ज्या ठिकाणून बसला तिथून उठा आणि तुमचं जे काही काम असेल किंवा अन्य काही असेल ते तुम्ही करू शकता. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही रेमेडी तुम्ही कराल, ही हळद किंवा तिथे असणारं तर किंवा लिहिलेली इच्छा काही धुवायची का, तर नाही. दिवसभर राहिलं राहू द्या, काम करत असताना ते पुसून गेलं चालेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ज्या दिवसापासून ही रेमेडी सुरू कराल त्या दिवसापासून 21 दिवस रोज करायचे आहे. समजा आजपासून सुरू केली, आज संध्याकाळी 7ला बसली आहे, 21 दिवस रोज संध्याकाळी 7ला बसायचं. आज सकाळी 5ला बसली, 21 दिवस रोज 5ला बसायचं. जो टाइम तुम्ही पहिल्या दिवशी घेतलाय 21 दिवस तोच टाइम घ्यायचा. 21 दिवस रोज अत्तर लावून इच्छा लिहून हळद घासायची आणि रोज त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या. 21 दिवसांच्या आत तुम्ही प्रमोशनसाठी केलं तर प्रमोशन मिळणार, पैशांसाठी केलं तर पैसा मिळणार, कर्जमुक्तीसाठी केलं तर कर्जातून मुक्तता होणार, तुमच्या आयुष्यात एखादी समस्या असेल ती दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. 21 दिवसांमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते 100% प्राप्त होणार. बघा, आपल्या हाताचा हा जो भाग आहे हा शुक्राचा कारक आहे, उंचवटा. पण हा जो भाग आहे तो नवग्रहांचा कारक आहे. हा पूर्ण इथला भाग नवग्रहांचा कारक आहे. बऱ्याच वेळा एक जरी ग्रह अस्थिर झाला तरीही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, अडथळे येतात, संकट येतात, बऱ्याच गोष्टी होतात. पण जेव्हा तुम्ही या भागाला अत्तर लावता आणि हा भाग जेव्हा तुम्ही सुगंधी करता तेव्हा तुमचे नवग्रह जागृत होता. जेव्हा तुम्ही या ठिकाणी तुमची इच्छा लिहिता आणि जेव्हा त्या इच्छेवर तुम्ही हळद घासून त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देता, तेव्हा युनिवर्समध्ये असणारी, ब्रह्मांडामध्ये असणारी जी शक्ती आहे ती तुमच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमुळे तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. शिवाय जेव्हा तुम्ही इथे इच्छा लिहिता ग्रीन पेनाने, तेव्हा लक्षात ठेवा, जे ब्रह्मांड आहे किंवा जे युनिवर्स आहे त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पटकन पोहोचली जाते. आणि जेव्हा हळद तुम्ही इथे घासून जेव्हा ब्रह्मांडाला तुम्ही अट्रॅक्ट करता, ब्रह्मांड जेव्हा तुमच्याकडे खेचून येतं, आकर्षित होतं आणि जेव्हा तुम्ही त्यावेळेस काही मागत असता तेव्हा ते तुम्हाला ते क्षणात मिळून जातं. बघा, हा फक्त पॉझिटिव्हिटीचा, नवग्रहाला स्थिर करणारा, इच्छा पूर्ण करणारा आणि ब्रह्मांडाची युनिवर्सची शक्ती प्रदान करणारा हा लाल किताबमधील खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय 21 दिवस करत असताना मध्ये मासिक धर्म, सुतक काढायला तरीही काही नियम नाही. फक्त याचा एकच नियम आहे, निगेटिव्हिटी नको. सतत डोक्यात पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि ही रेमेडी करायची. तुम्हाला खात्रीने सांगते, तुमच्या नशिबात, तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला कधी मिळणार पण नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.